हे बघा आता आम्ही इथं बसलोय आमच्या जुन्या रूम मध्ये आणि स्नोई सोबत खेळतो आम्ही दोघं पण. हा जेली खूप छान आहे. हा खूप छान छान जेली. स्नोईला एक क्वेश्चन आहे. हा स्नोई स्नोई अबोली आंटी बेस्ट की अंकल बेस्ट? अबोली आंटी. खरं सांग. हा परत विचारतो. हा अबोली आंटी बेस्ट का अंकल बेस्ट? अबोली आंटी. हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ओके. अंकल बेस्ट का अंकल बेस्ट? अबोली आंटी बेस्ट. अंकल आंटी बेस्ट. मी दोनदा लागलं दोनदा सांगते ती. नाही 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 तुला आठवण येत नाही का माझी? मी इथून चालला गेलो होतं. तुम्हाला मिस करत नाहीये? हा तुम्हाला मिस करत नाही का? अंकल इथं नाहीये आता. मला मिस करत नाही तू? बाय बाय. बाय बाय म्हणते. नाही तिला येते आठवण. तिला आता नाही. मला नाही येत आठवण. तिला कसं म्हणलं मी काय बोलतो असं? ए बाबा. गाईज ही ना हिला आठवण येते अंकलची. गाईज हिला आठवण येते. ही सांगत नाहीये गाईज. हिला ना अंकलची आठवण येते. हाँ तुम बताओ. हाँ एक चीज है जो मैं कभी नहीं लाती, कभी मतलब कभी नहीं लाती, मतलब कभी नहीं लाती, but I'm not interested. But आज ऐसा हुआ नहीं, यार खिचड़ी नहीं खानी है, वो मतलब दाल चावल नहीं खाना, मतलब रोटी सब्जी नहीं खानी, तो सोच में क्या लेके आई हूँ. फ्राईज. मैं फ्राइज लेके आ गई हूँ दीपा. आणि मी आलो नेमका कारण की वहिनी आणि मी. भालू को पता पड़ी आलू किधर है. आलू किधर है बराबर भालू पहुंच गया वहाँ पे. बराबर दोनों भालू का कनेक्शन हो गया और फ्राइज आ गए घर में. तेरे को एक टाइम मिलेगा. हमारी खिचडी बन रही है. किती काही झालं भैया या घराची वाईब एक नंबर आहे. इथं खानदेशी खिचडी बनत आहे. इथं मम्मा इन द हाऊस आहे. इथं वहिनी इन द हाऊस आहे आणि पाहुणे मंडळी सगळे गेलेले आहेत. अरे 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 वाह म्हणजे खरंच बिचारे. हाँ समझ सकता हूँ समझ सकता हूँ. 14 तारीख से थे. अरे हाँ भाई समझ मतलब सकता. अच्छी बात है. अच्छी आए हाँ. सब लोग, थैंक यू सो मच. मजा आ गई. बट बहुत मैंने लाइफ में अपनी कभी इतना काम नहीं किया जितना मैंने किया है. हाँ अंडरस्टूड अप्रिशिएट वो बच्चों रियली अप्रिशिएट. अप्रिशिएट नहीं गिफ्ट. हाँ गिफ्ट पार्टी देंगे पार्टी. हाँ ठीक है गिफ्ट सब साइड में गिफ्ट. ठीक आहे गिफ्ट वहिनीचं गिफ्ट फिक्स आहे. ठीक आहे. आणि इथं बाबा पण आहेत. आता घरात फक्त बाबा आई वहिनी मी अबोली स्नोई दादा एवढेच लोक आहेत. ठीक आहे. फारसा गुड. हे बघा मंदिर हे सगळं. किती काही झालं तरी या गोष्टी तुम्हाला बघायला भेटतील. ठीक आहे. किती मी तिकडे गेलो किती काही झालं किती तरी पण तुम्हाला हे एंटरटेनमेंट भेटत राहील. मम्मा बाबा आई वहिनी वहिनी आजी वहिनी स्नोईला आहे ना स्नोईला. लाई बराबर ही आ गया. अरे आजी वहिनी लाई थी मैं आज. ओ बराबर टपक गया. ओ भालू सुनते आ गया. ये हिला आहे ना माझी खूप आठवण येते. नहीं ना. नहीं. ऑल राईट द मोमेंट इज हिअर. हळूहळू आता इथून सगळं सामान घेऊन जाण्यात येत आहे. मी ऍक्च्युअल मध्ये 1-2 शर्ट मला उद्या आम्ही जेजुरीला जाणार आहे त्यासाठी पाहिजे होतं पण ती एकदम फ्लो मध्ये चालला गेलो आणि तुम्हाला दाखवतो मी काय काय घेऊन चाललोय. ठीक आहे. हा मोमेंट इज व्हेरी हॉरिबल फॉर मी. माहिती नाही बट आता मी इमोशनल नाही होणार बिकॉज ऑलरेडी खूप वेळेस इमोशनल झालोय. बट आता हे मला हे पॅक करायचं होतं कधी ना कधी आणि ते आता केलं आम्ही. लेट मी शो यू. अबोलीने हे बघा सगळं पॅक करून ठेवले. सगळे कपडे काढून दिले मी. इथं कपडे ह्या बॅगेत कपडे अजून त्या तक्षास बॅगेत कपडे ह्या बॅगेत माझं काही दुसरा सामान सगळं असं एकत्र 1 2 3 4 बॅग आता भरल्यात. अजून खूप सामान आहे तो पण घेऊन जाऊ. कसं वाटतंय मम्मी? मम्मी तर डायरेक्ट झोपली का बाई? 2 मिनिटात झोपली तू डायरेक्ट? का एकदम गाढ झोप येते काय? झोप लागते. मम्मी एकदम दमली. मम्मीला झोपू देऊ. मम्मीला गुड नाईट. अबोलीला पण एकदम गाढ झोप येत दिसते मला. ठीक आहे मी सामान पॅक करतो. पटकन पॅक करू पटकन घरी. बॅग तशीच ठेवून दिला. अनबॉक्स नाही करणार बिकॉज उद्या खूप सारी काम आहेत आम्हाला. नंतर आरामात अनबॉक्स करू आम्ही दोघेही जेव्हा फ्री होऊन जाऊ. नाही रसून नाही त्याला अजून काम येतं. त्या आरामात रस्ता येईल. फर्निचरचे काही छोटे मोठे कामं राहिले ते झाल्यावर मग आरामात बॅग वगैरे सगळं रस्ता येईल. ठीक आहे. चला भेटूयात आपण उद्या सकाळी. डू सबस्क्राईब गाईज. दिस इज व्हेरी आय डोंट नो हाऊ टू एक्सप्रेस दिस बट दिस इज व्हेरी हॉरिबल फिलिंग. हॉरिबल म्हणजे कसं हे बघा ना मला वाटलं नव्हतं मी असं बॅग भरून हे सगळं घेऊन जाईल कुठं आणि अबोली माझी बॅग पॅक करेल ना ऑल काय म्हणतात त्याला एक्सप्रेस करण्यासारखी फिलिंग नाही. बट ठीक आहे पटकन बॅग घेऊन जाऊ घरी. तिथं निवांत अनबॉक्स करू. ठीक आहे. टोनी अंकल चाला घरी. कुठे घरी? हा कोणत्या घरी चालला? हे तर घर आहे त्याचं. कुठे चालला? हा आबुलीच्या घरी चालला. जाऊ मी सगळे बघ बॅग पॅक झाली माझी. हे माझे घर आहे नाही ना मग बॅग घेऊन कुठे चाललो मी? नको माझ्या नको फेकू. चलो बाय निकलते हम. चलो गुड नाइट टेक केयर बाय यू बाय गाइस.
मिस मी मिस मी का मिस मी का कितने साल बाद? अरे मैं वापस आऊंगा भाई, मैं वापस आऊंगा भाई। तू वापस नहीं जाएगा। भाई मेरे 3-4 बैग बचे भाई। वो लेके जा भाई। मैं पैक करके रख देती हूँ। और चाबी दे अब देती ये हूँ। तो छोड़ दे, जावा जावा। किती भारी सीन आहे, असं भारी वाटत असेल तुम्हाला? भारी नाही बट मैं कल आऊंगा भाई, वापस आऊंगा भाई। 4 बैग बचे तू जा रे, तू जा, तू लौट के मत आ, तू मैं सुबह आऊंगा, मत आ, तू जा। मैं वापस आऊंगा। नहीं यार, कहीं चाहते, कहीं हरकत नहीं। चलो गाइस, गुड नाईट। चलो भाई चलो. अवघड भाई. हा ऑल राईट. हे बघा आमचा संसाराचा काही सामान इथं आहे, माझा भाऊ इथं आहे आणि या डिक्कीत सगळं सामान आहे आपला. हे बघा गाडी खराब झाली, गाडी धुवायला टाकायची उद्या आणि आता हे काढून घेतो. आता झालं डेकोरेशन, झालं सगळं झालं, याला असं काढून घ्यावं लागेल आणि गाडी क्लीन करून घ्यावं लागेल. हे बघा सगळे पडदे पुरदे आहेत ना, सगळे काढून घेऊ बिकॉज हे फुलं पण सुकलेले आहेत. हे अरे बापरे बा, गाडी बघा हे काढून घेऊ. काळा काळा हे सगळं असं तू मागून काढ. चालू पडली का तू काढायला? ठीक आहे, मी पण यांना हेल्प करतो. गाडी क्लीन करूयात, सामान ऑलरेडी पॅक करून दिला, घरी जाऊयात, आराम करूयात. खरंच इथून पुढचे काही दिवस जरा हेक्टिक आहेत आमच्यासाठी. खूप असं सगळा सेटअप आहे ऑल, खूप साऱ्या गोष्टी आहेत. तो निवांत भेटू. ठीक आहे. आम्ही बॅगेत सगळे बॅगेत म्हणतोय गाडीत सगळे बॅग्स भरले. मला झोपायची सक्त गरज आहे. आम्ही आलो कुल्फी खायला. काय कुठं दुकान आहे? बॉम्बे कुल्फी करून आहे एक शॉप. इथं फ्रूट कुल्फी खूप छान मिळते असं अबोली बोलली. सो तिने ऑरेंज कुल्फी आणि आम्ही पेरू कुल्फी मागवली. पण आम्ही पार्सल घेऊन मस्त घरी बसून आरामात कुल्फी एन्जॉय करू आपल्या नवीन घरी. सो जशी आपली कुल्फी घरी जाऊयात आणि मस्त कुल्फी एन्जॉय करूया. ठीक आहे. बघा ही फ्रूट आईस्क्रीम माझी आहे पेरू, अबोलीची आहे कुठली ही ऑरेंज, आणि सनी तुझी कुठली आहे पेरू. घरात आता आम्ही एवढेच लोक आहेत. पूजा वगैरे पण हे सकाळी वाइंड अप होईल, सामान मध्ये ठेवून दिलं आहे. सनी आणि आम्ही मस्त आईस्क्रीम एन्जॉय करून सनी परत जाणार आहे त्यांच्या मित्रांना भेटायला रात्री. सो सनी मित्रांना का मैत्रिणींना? हा मग हसतो का तू मित्रांना भेटायला चालला? असं काय सिम्पल क्वेश्चन विचारला? काय विचारायचं असतं? पण मी सिम्पल क्वेश्चन विचारला ना, मित्राला भेटायला चालला का मैत्रिणीला? मित्राला. बरं बरं. सनी मित्राला भेटायला चाललाय. आता रात्रीचे किती 12 वाजले दादा? 12 नाही 11:30 काहीतरी वाजले. त्यांच्याकडे चाललाय का डायरेक्ट सकाळी येशील? मग तर समजलंय मित्रांकडे चाललाय तू. ठीक आहे. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. दिस इज नेक्स्ट डे अँड वेलकम बॅक टू अवर चॅनल. वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. नवीन संसाराची नवीन कहाणी. काही लपवायचं नाही आम्हाला, सगळं रॉ दाखवायचं आहे. आमचा गॅस वगैरे सगळं चालू झालंय, बट तिकडचं किचनचं फिटिंग्स वगैरे बाकी आहेत. त्याच्यामुळं आम्हाला बाहेरून 2 दिवसापासून नाश्ता करावा लागतोय. बघायला गेलो तर आम्ही दादा वहिनींकडे जाऊन आपल्या त्या घरी जाऊन करू शकतो, पण त्याचं पण रिझन आहे का नाही गेलो, कारण की आमच्या अबोली मॅम दीदीकडे प्रायोरिटीवर चालल्या आहेत. त्यांची एक बॅग रेडी आहे, तिला आपण खाली सोडायला पण जाऊ. आणि हे बघा आम्ही बाहेरून नाश्ता घेऊन आलोय हे. आणि याचं रिझन म्हणजे की आपल्या घरी जे आज कामं करायला येणार आहे ते सगळे येऊन गेलेत बाहेर. तुम्हाला दाखवतो, काम पण चालू आहे. हे बघा. आता तुम्ही म्हणाल तिकडं का नाही गेले, त्या घरी का नाही गेले आणि ऑल. सो इथं कामं पण चालू आहेत, फिटिंग, पंखा, हे 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 म्हणून असं बाहेरून नाश्ता आणून जुगाड करून इथंच राहावं लागतं आम्हाला. सो या सगळ्या गोष्टी आहेत. बाय बाय, आय लव्ह यू. राईट. सकाळपासून बघितलं असेल अबोलीसोबत नाश्ता केला तेव्हापासून नुसता धावपळ आहे. मॅट्रेसेस येऊन गेले, किचन मधले एवढी काम आहेत ते येऊन गेले, फिटिंग्स वाले येऊन गेले, सगळे एकत्र येऊन गेले. समजतच नाही. आणि 5 वाजेला आम्हाला जेजुरीला पण जायचं आहे. तो बघू आता काय होतं. थोडं तरी गॅप पाहिजे आपली. या साईडला कुलाल पाहिजे, त्या हिसाबतून आपले दरवाजा बनवणार. पण कटप्पा आहे ना बा पातळे. कटप्पा मग लावते ना, काय ना. आपला नवीन टीव्ही इन्स्टॉल होऊन गेला आणि त्याच्यावर पहिले जाईल म्हणजे आपलं यूट्यूबचं नाव. कुठे गेलं? पी पक दीपक टाकल्यावर यायला पाहिजे महाजन. पण बघू आपण येतं का. के कुठे के? हां दीपक टाकलं आहे. हां नेटवर्क प्रॉब्लेम आहे म्हणून थोडंसं प्रॉब्लेम आहे. हां नेटवर्क आहे ना कनेक्टेड. आता बघू किती वेळ लागतो दीपक यायला, दीपक महाजन यायला. तेव्हा मी फक्त दीपक नाव सर्च केलं, आपलं नाव किती नंबर आलंय? दीपक बँड आपला खानदेशचा जे हा माणूस बी वरचा याच्यावर आला 1 नंबर 1 2 3. आपलं नाव इथं आलंय दीपक महाजन. जबरदस्त. आता इथून या 1 1 1 1 हा दीपक महाजन हा सर्च केला. ठीक आहे. आपला कुठला ब्लॉग लावायचा हा लावू. हे बघा जबरदस्त. प्ले हो जा भाई. इथं नेटवर्क प्रॉब्लेम आहे. यांचा मोबाईल कनेक्टेड आहे, ते तिथं काम करतायत. कसं करावं? हा आपण आपला राहुल भाऊ खानदेश करताय बरं. खानदेशी माणूस आहे.
हे बघा चालू झालंय. ऑल राईट, आपला ब्लॉग सुरू झालेला आहे नवीन टीव्हीवर, एक नंबर. ऑल राईट, आपलं ओव्हनचं पण काम झालेलं आहे. हे बघा इथं प्लग इन करून या दादाने चेक करून घेतलंय. याचं पण डन झालं, टीव्हीचं पण डन झालंय. फ्रीज रिटर्न जाणार आहे कारण की याला जरा हे 2 ठिकाणी बंपला काय म्हणतात ते बंप आहेत, छोटे छोटे डेंट आहेत. ते पण यांनीच सांगितलं, मला लक्ष नव्हतं तिथं. ते आता म्हणजे दुसरं आणावं लागेल आपल्याला. आणि तिथं पण याचं काम चालू आहे ड्रेनेजचं. याचं पण फिटिंगचं राहिलं आहे. खूप सारे प्रॉब्लेम एकत्र आलेले आहेत. बघू आमचा वायरमॅन भाऊ याच्याकडे पण खूप सारे कामं राहिलेत, ते पण होतील. पण आधी हे सगळं आवरू आणि जेजुरीला जायचं आजच. एवढा टाइम नाही आपल्याकडं, ते पण आता लगेच आवरून लगेच नाही. ठीक आहे, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही, दीपक महाजन चॅनलला. आता हे दादा इथलं आपलं हे ओव्हन आहे ना तिथं ठेवायला गेले आणि आम्ही इथं कनेक्शन चेक करत होतो. आणि आमचा लेजंड माणूस काय करत होता माहिती नाही, कुठला फोन आहे त्याच्याकडं. हे बघा डायरेक्ट फोन धुतोय तो. भाई कौन सा कंपनी का है? चालू कर अभी चालू करो. अच्छा रेडमी का है, चालू होता है क्या? अरे भाई गजब. यार खतरनाक आहे. आम्ही सगळे घाबरून गेलो आम्ही की हा फोन का बंद धुतोय. गोपी भाऊ सारखा सीन झाला, लॅपटॉप धुण्यासारखा. काम झालं लॅपटॉप धुतला, काम झालं फोन धुतला. वा गजब. ऑलराईट, बाकीचे लोक गेलेत, फक्त इथं राहुल दादा आहे, तो बसवतोय सगळं. पप्पा कसं वाटतंय? क्लीन करावं लागेल सगळं. टीव्ही बसून गेला आणि बाहेर पाऊस येतोय बघा. जस्ट लुक ॲट दिस व्ह्यू गाईज. याच्यासाठीच केला होता अट्टहास. एक नंबर व्ह्यू आहे डायरेक्ट, जबरदस्त. वाव. आता मी आंघोळीला जातो, पटकन आपल्याला निघायचं या पावसात. या पाऊस एवढा खतरनाक पावसात जेजुरीला जायचं. आज पूजा आहे आपली तिथं, रात्री लवकर पोहोचायचं तिथं. हो चला लेट्स गो. बाकी पप्पा इथंच थांबणार आहेत, जिथं अजून खूप सारी कामं आहेत, सो ते बघून घेतील. आपल्याला तेवढा खूप मोठा सपोर्ट भेटेल. पप्पांचा, मम्मीचा, तिकडं दोघं आईबाबांचा, आष्टीचा आईबाबांचा, या चौघांचा भयंकर मोठा सपोर्ट आहे मला. त्यांच्याशिवाय इम्पॉसिबल आहे, नेक्स्ट इम्पॉसिबल आहे. इथे मी जो उभा, इथे जो व्ह्यू दाखवतोय, मला सगळ्या गोष्टी दाखवतोय ना, याचा मागे या लोकांचा खूप मोठा हात आहे. सो येस, ह्यूज रिस्पेक्ट आणि सगळ्यांना आय लव्ह यू. ठीक आहे, चलो. हे बघा 4:45 वाजून गेले. मम्मीचा हाताची रात्री तुम्ही बघितलं असेल खिचडी खाल्लेली आपण. तीच बाशी खिचडी गरम करून, भरीत, चपाती, खिचडी, सनी, मी पसारा एकदम खतरनाक. पटकन जेवण करू, पटकन निघायचं आहे बिकॉज टाइम नाही आणि उशीर झाला. सगळे लोक एकत्र आले होते तर अजून जास्त टाइम झाला. तर बघू कसं ॲडजस्ट होतं. आता देवावर सगळं टायमावर पोहोचतं ठीक आहे, नाही तर जसं होईल तशी पूजा. आपल्याला ॲक्च्युअली जेजुरीला मध्ये जाऊन पूजा करायची आहे, तर त्याचा टायमिंग 8 वाजेचा दिला आपल्याला. पण त्याचा आधी पोहोचणं खूप अर्जंट आहे आपल्याला, खूप इम्पॉर्टंट आहे. तर तेव्हा बघू, पटकन खाऊन घेऊ आणि मग लगेच निघूया. ठीक आहे, ऑल राईट. टाइमपास करता करता सगळी कामं आवडता आता आई बाबा दादा वहिनी घरी आलेत, फ्लॅटला बसलेत, सगळे गप्पा मारतायत. आणि अजून आमची कामं राहिलेत, 2-3 कारागीर येणार आहेत, तो ते बघून घेतील. 5:30 वाजून गेलेत, आपल्याकडे खूप कमी टाइम आहे. पटकन निघूयात, जाऊयात. अबोली आणि ते सगळे तिकडे आहेत, तिकडून त्यांना पिकअप करूयात आणि मग जेजुरीला निघूयात. ठीक आहे, खंडेराव महाराज की जय. चलो बाई चलो. आणि मी असं काहीतरी कुर्ता घालून घेतलाय. मला माहिती कपडे हे कुर्ते खराब होणार आहेत, म्हणून जो जुना होता मी तोच घालून घेतला. ठीक आहे, चला. आता मी तुम्हाला आमचं देव परीक्षा कशी घेतो ना ते एक्सप्लेन करतो. एवढी सगळी कामं करून, एवढं दगदग चालू होतं, ते सगळं करून रेडी झालो, कुर्ता घातला, निघालो होतो आम्ही. हे बघा तिथं मागे आपली गाडी दिसते, तिथं तो हायवे दिसतोय, सगळं झालं. पण जेव्हा मॅपला मी टाकला आपल्या जेजुरीचं लोकेशन, लिटरली 8 वाजेची पूजा होती, पण आम्हाला 7:30ला पोहोचायचं होतं. कारण की पावतरी सोडून वरती पण जायचं होतं. थोडंसं 5 पावतरी ते असतं ना, असं अबोलीला घेऊन चढायचं ते होतं. वरती जायला टाइम लागणार होता, पण तिथं पोहोचायला आम्हाला 8:15 8:30 दाखवत होतं. कारण की पाऊस पडलाय, अजून पण पाऊस पडतोय. टिपिक इथं कमी, तिथं खूप जास्त होता. पोहोचायला 8:30 दाखवत होतो. म्हटलं कधी जाऊ, ती पूजा होऊन गेली असती. पूजा 8:00 चालू होऊन जाते मेन खंडोबा रायांचा इथं, मंदिराचा इथं. तो जाऊन काय अर्थ नव्हता. तर मी त्यांना जिथं ज्यांच्या थ्रू आपण जातोय त्यांना फोन केला. त्यांना म्हटलं पॉसिबल नाहीये, आम्ही पोहोचत नाही म्हटलं टाइमवर. मग उद्याची त्यांनी अपॉइंटमेंट दिली. 5 वाजेला आम्हाला तिथं पोहोचायचंय. तर आता आम्ही परत आलो युटर्न घेऊन, अख्खा तो हायवे युटर्न घेऊन. इथं आपल्या महादेवांच्या मंदिरात आलो. तुम्हाला माहिती असेल, माझं फेवरेट मंदिर वाकडचं महत्वांचं मंदिर. तिथं आलोय आणि वटपौर्णिमा लवकरच येणार आहे असं वाटतं. कारण खूप सारे कपल लोकांचं शूट चालू आहे. तेव्हा तिथं मागे दिसतंय तुम्हाला, तिथं कपल लोक आहेत, इथं सगळ्या लेडीज लोक आहेत. इथं माझ्या मागे कपल लोक आहेत, तिथं पण शूट चालू आहे भयंकर लेवलला, एकदम 1 नंबर लेवलला. मी म्हटलं इथं आम्हाला एक काम होतं. बघा आपली पूजा आहे ना, ही पूजा जी आपण काल केली वास्तूची, तर इथं नदीत टाकायची होती. पण नदी बिलकुल दिसत नाहीये. ही आहे मुळा का मुठा नदी ही, पण ती नदीचं तुम्हाला एक रिअल रूप दाखवतं कसं करून ठेवलेलं.
बापरे बाप, अवघड काम आहे. तर हे टाकू, परत घरी जाऊ. इतकं वैताग येणार ना, रात्री 2 वाजेला आपल्याला जेजुरीला निघायचंय परत, कारण की 2ला निघू तर आरामात 4ला पोहोचू आणि मग नंतर आरामात आपली जी काही प्रोसिजर आहे किंवा आपल्याला वरती पोहोचायचंय 5 वाजेपर्यंत ते होईल. .5ला पूजा चालू होऊन जाते मंदिरात, तो तिथं .5ला आपल्याला पोहोचावं लागणार. ते तुम्हाला दिसेलच पुढं, ते बघत राहा. पण तोपर्यंत मी तुम्हाला इथली हालत दाखवतो. हे बघा, ही आहे नदी. ऍक्च्युअल मध्ये तुम्ही बघितलं असेल मागच्या माझा खूप जुन्या ब्लॉग मध्ये, इथं पूर पण येतो, खूप पाणी भरलं जातं मंदिरापर्यंत. पण या नदीचे हाल बघा, नाला बनवून ठेवला लिटरली, काळं पाणी, वास येतो. इथं मी इथं उभा आहे ना, मला फील होतंय वास येतोय खूप जास्त. आणि तिकडं पण सेम हालत आहे, म्हणजे इंडस्ट्रीचं पाणी आहे की मला माहिती नाही कुठल्या सोसायट्यांचं पाणी आहे, पण एकदम नाला आहे. नाल्याचं जे खराब पाणी असतं ना, जे आपण यूज करतो रेग्युलर आपल्या वॉशरूमचं पाणी, आणि ते तसं पाणी दिसतंय मला, केमिकलचं पाणी दिसतंय मला. हे बघा तुमच्या समोर आहे सगळं. सो असं आपल्या नद्यांचा हाल आहे आपल्या देशात. म्हणजे याच्यावर कितीही बोललं, कितीही काही केलं कमीच आहे. हे तरी ठीक आहे, मेन ज्या आपल्या नदी आहेत, गंगा आहे, मेन आपले जे स्थळ आहेत, धार्मिक स्थळ, तिथं पण अशीच कंडिशन आहे. तर हे कोणाला बोलून किंवा कितीही तुम्ही व्हिडिओ बनवा, कितीही काही सांगा, मला माहिती नाही कधी होईल, सुधरेल, कधी नीट होईल, कधी होईल का पण नाही होईल, मला माहिती नाही. पण दिस इज हाऊ इट इज. हे बघा, हे हॉरिबल आहे सगळं सीन. बट ठीक आहे, चला आता जाऊयात आपण. बघू, मला असं वाटतंय आपण पूजा नको टाकायला, आपण पूजा तिथंच ठेवून देऊ मंदिरात, असं वाटतंय मला. झाडाखाली ठेवून देऊ, कारण की ऑलरेडी नदी खूप खराब आहे. तर मला नको असं पाहिजे की आपण पण फेकू आणि ते खराब करू. हे सगळं म्हणजे त्याला म्हणतात ना, फुलं तांदूळ, तो सगळं मटेरियल आहे. तर आपण झाडाचं इथं टाकून देऊ, तिथं ते आरामात मुरलं जाईल खाली आणि झाडासोबत ते तसंच त्याचाच चाललं जाईल, मला असं वाटतं. पण बघू, इथं मंदिराच्या परिसरात विचारतो मी कोणाला तरी, किंवा मंदिरात तिथं कुठं ठेवता येतं का ते पण बघू. पण हे आपल्याला मंदिराच्या जवळच ठेवायचं होतं, किंवा नदीत फेकायचं होतं, किंवा नदीत ते वाहून जायला पाहिजे असं टाकायचं होतं. पण इथं असं वाहतं पाणी बिलकुल पण नाही, ऑलरेडी खूप जास्त खराब आहे. हे खराब नाही करणार, ते आपण परत घेऊन जाऊ आणि बघू. मी तिथं माझे मित्रच आहेत, तिथं सगळे आपल्या मित्राचं, म्हणजे इथं सगळे आपल्या ओळखीचे आहेत. सो त्यांना विचारतो आणि त्याच्या हिशोबाने मग हे बघा, ही सणाचा आता जी पिशवी आहे ना, ते आपल्या उद्याचा पूजेचा, तर त्याचं काय करायचं ते त्यांनाच विचारतो. ठीक आहे, लेट्स गो. हे बघा, इथं दिसतंय वटपौर्णिमाची इथं पूजा चालू आहे. वटपौर्णिमाची पूजा नाही, ऍक्च्युली फोटोशूट आहे असं वाटतंय मला. हे बघा, तिथं पण चालू आहे आणि इकडं पण चालू आहे. हे बघा, असं इथं ठेवून दिलंय बाकीचं, आणि बाकीचे झाडं झुडपं फुलं बिलं आहेत, असं थोडं सगळ्या झाडांमध्ये टाकून देऊ. म्हणजे कसं पाऊस जरी आला तर ते त्याच्यातच मुरलं जाईल कुठंतरी, पण याच्यात नको फेकायला. ठीक आहे, डन फॉर द डे. हे झालंय टाकून. आता आपण जाऊयात घरी जायचं आधी अजून एक मला दुसऱ्या ठिकाणी जायचंय, ते काम करून घेऊ. मल्टिपल काम आहेत, मला माहिती आहे दगदग होणार आहे पुढचे काही दिवस, पण ठीक आहे, एकदा हे जर सेटल झालं नंतर मग आपलं निवांतच आहे. ठीक आहे, सगळा ट्रॅफिक नंतर, प्लॅन कॅन्सल झाल्यानंतर खारी खातोय, चहा पितोय, सण्याचा चहा, माझा चहा आणि खारी. चेअर्स. ऑलराईट, येऊन गेलो आपण घरी. वाजून गेले संध्याकाळचे 9 आणि अजून पण तुम्हाला माहिती होतं, म्हणजे मी सांगून गेलो होतो जाताना की आई बाबा लक्ष देतील. आता आई बाबा जेवायला गेलेत आणि अजून पण हे बघा फिटिंगला आलेत. फिटिंग अजून पण चालू आहे. माझा मित्र आलाय मला भेटायला, रवी. तो यांना पण भेटून गप्पा चालल्या आहेत. इथं सनी आणि मीच आहे. आबोली ऑलरेडी तिकडे गेली आहे दीदीकडे त्याच्या, ती तिथेच राहणार आहे आज. आणि आमचा जो जेजुरीचा प्लॅन आहे सकाळचा, तो पण आता हा नाही चालला, बिकॉज पाऊस खूप जोराचा आहे. अल्टिमेट पाऊस आहे जेजुरीला. तिथले जे महाराज आहेत, तिथले माझे जे मित्र आहेत, त्यांचा पण मेसेज कॉल येऊन गेला की थोडंसं रिस्की वाटतं यायला. सो बघू. एकदम मस्त भारी. अजून एक पूर्ण क्लीन करावं लागेल सगळं. टीव्ही बसून गेला आणि बाहेर पाऊस येतोय बघा. आमचं नशिबात नाहीये पूजा वाटतं मंदिरात. तर त्यांना बोललं दुपारी कधी येऊन आम्ही पूजा किंवा आमचं दर्शन तरी होऊन जायला पाहिजे, कारण की मस्ट येते. 2-3 दिवसापासून आमचं होत नाही ते पॉसिबल. उद्या ते जाऊन कंपल्सरी करून यायचंय, काही झालं तरी करून यायचंय. तर ते बघू, उद्या समजेल. आधी हे सगळं करून घेऊ. हे फिटिंग वगैरे झालं तर त्याच्यानंतर पुढचे प्लॅन बघू. ठीक आहे, सो ते फिटिंग झालं का बघतो, कारण की एक कनेक्शन चालू होते. कनेक्शन करायला पण आम्हाला एक्सटर्नल बोर्ड लावावा लागतोय. जे बिल्डरने दिले त्याचे बोर्ड काम करत नाही. उद्या त्याचे लोक पण येणार आहे, त्याचे पण टेस्टिंग होणार आहे. मग समजेल ऍक्च्युअल मध्ये की काय प्रॉब्लेम आहे काय नाही. पण आता एक्सटर्नल काहीतरी लावून ते चेक करून घ्यावं लागेल. ऑलराईट, 10:17 झाले आहेत आणि आता ते सगळे टीव्ही वाले, वॉशिंग मशीन वाले सगळे गेलेले आहेत. पसारा बघा, पसारा दिसतोय. आमचे मॅट्रेसेस येऊन गेले, पण मॅट्रेसेस पण चुकीचे आलेत, चुकीचे साईजचे आलेत. 1-2 इंच एक्स्ट्रा आले, ते परफेक्ट बसत नाही. सो ते पण रिटर्न होतील, एक्सचेंज होतील. आणि मग ते कधी येतील मला माहिती नाही. आता आम्हाला लागली भूक. आम्ही 5 वाजता जेवलो, तुम्हाला माहिती असेल, खिचडी खाल्लेली. त्याच्यानंतर आम्ही घरी सांगून दिलेलं की आम्हाला उशीर होईल जेजुरीहून परत यायला, आम्ही बाहेरच खाऊ. आपला तो प्लॅन कॅन्सल झाला. सो घरी जेवायचं पण कॅन्सल झालेलं. सो आता सनी आणि मी बाहेर चाललोय. अबोली ऑलरेडी दीदीकडे थांबली. सो आमचं दोघांचं जे, सो आम्ही दोघं बाहेर जाऊ, काहीतरी खाऊ आणि त्याच्यानंतर परत येऊ. ठीक आहे, सो ह्या व्हिडिओला इथंच संपवतो. प्लीज डू सबस्क्राईब
एकच रिक्वेस्ट आहे, सबस्क्राईब करून द्या, एक लाईक आणि कमेंट करून द्या. कारण की आता जेवल्यानंतर मग आराम करू थोडं. उद्याचा प्लॅन तुम्हाला उद्याचा ब्लॉग मध्ये समजेल. जेजुरीचा कसा प्लॅन झाला, काय झाला. उद्याचा अजून एक डिसएडव्हान्टेज किंवा एक बॅड न्यूज काही म्हणा. सकाळी जो प्लॅन होता सकाळी 5 वाजेला जायचा, त्याचा पण काहीतरी प्रॉब्लेम आला आहे. ते समजेल, आता मला समजेल ते अजून एका तासानंतर. पण 90% तो प्लॅन पण कॅन्सल होईल. सो कधी जाईल, काय जाईल ते तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये समजेलच. जेजुरीच्या ब्लॉग मध्ये जेजुरीचे खूप सारे रील्स येतील, व्हिडिओज येतील युट्यूबला. सो प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि इंस्टाग्रामला फॉलो पण करून घ्या. बाय, गुड नाईट, टेक केअर. भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय. अँड आय एम मिसिंग यू सो मच. डॉल्या, मला खूप जास्त आठवण येते. घरात खूप एकटं फील होत आहे. बट ठीक आहे, आम्ही उद्या भेटणारच आहेत परत आणि परत इकडे येणार आहे. खूप सारे प्रोग्राम, खूप सारे प्लॅन्स लाईन्ड अप ते तुम्हाला दिसेल. त्यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त सबस्क्राईब करून ठेवा. बाकी जिम्मेदारी माझी. तुम्हाला इंटरनेट करायची आणि आमचे ब्लॉग्स लवकर टाकायचे. ठीक आहे, भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये. अँड अबोली, आय एम मिसिंग यू. ठीक आहे, बाय बाय. brand new